दुष्काळ सुरू झालाय. जनतेत हाहाकार निर्माण झाला. या पुण्यक्षेत्रात तर असा प्रमाद घडला तर माझी काशी संपली जाणार आहे. राजा तुझी चिंता रास्त आहे, पण याच्यावर मार्ग आहे. मार्ग होय सांगो. हे आलेलं संकट दूर होईल, पण तो मार्ग कठीण आहे राजा, कठीण आहे. देवाशी सांगा कोणताही कठोर मार्ग असू दे, नक्की तर राज करता तो मार्ग स्वीकारेल. पण याच काशीत पडलेलं हे अवसर, हा हाहाकार मात्र संपला पाहिजे. नक्की तो मार्ग मी स्वीकारेल. मग राजा आहे तो मार्ग कोणता माहितीये का? नवजात बालकाच्या रक्ताचं सिंचन ज्यावेळी तू राष्ट्रविषयीवर करशील त्यावेळी ही नवजात बालकाच्या रक्ताचं सिंचन तुम्हाला असा जाण बाळ त्या वर्षीच्या मुलाच्या रक्ताचं सिंचन तर या वर्षातून या प्रसंगातून ही काशी वाचू शकते. ते वर्षी याला अन्य नाही तो मार्ग. राजा तो पर्याय होता तुम्ही सांगितलं. कोण असं या जगात नाही की आपल्या मुलाला यासाठी देऊ शकतोय. बस ब्रह्मवाणीतून निघालेला शब्द आहे. एकता निर्णय या माझ्या काशीच्या जनतेच्या सुखासाठी या जगात एखादा लहान मुलगा त्या मुलाचं त्याचं सिंचन केलं तर नक्की देणारं संकट या काशी देणार नाही. होय राजा, नक्कीच प्रयत्न करेल. राजा प्रयत्न कर. फक्त द्या तुमचा भगवान काय घडलं तेव्हा या जगात कोण असे आई बाबा आहेत ज्या मुलाचा जन्म झालाय, ज्या मुलाला अज्ञान नाही, अशा अजाण बालकाला कोण मारण्यासाठी देऊ शकते? पण हे शिव शंकर साक्षात भगवंत महाविष्णू नक्कीच राजा म्हटल्यावर त्यासाठी धैर्य राहणार आहे. माझा आत्मविश्वास ज्या जनतेला प्रेम दिलं, ज्या जनतेच्या सुखाचा विचार त्यानं केला, तेव्हा त्या सुखासाठी नक्की एखाद्या मुलाचा शोध घेण्यासाठी
लग्न झालं म्हणून स्त्रीत्व कधी पूर्णत्वाकडे जात नाही. ज्या दिवशी स्त्रीच्या मांडीवर मूल खेळतं ना, तेव्हा स्त्री पूर्णत्वाकडे जाते. आणि हेच माझं भाग्य आहे. त्या माझ्या मातेनं अगदी हे माझं भाग्य माझ्या नशिबी दिलं. आणि म्हणूनच एका छान बाळाला जन्म देण्याचं कर्तव्य मी केलं. पण खरंच जेव्हा बाळाची आई होते ना, तेव्हा एखादी मुलगी अगदी आनंदानं सुखानं तिच्या संसारात रममाण असते. आणि म्हणूनच मी सुद्धा माझ्या संसारात किती सुखानं संसार करत असले ना, तरी सुद्धा अगदी हा बाळ अगदी वेगळाच आनंद माझ्या जीवनात घेऊन आलाय. आणि म्हणूनच अगदी मन माझं समाधानी झालं, अगदी मन कृतार्थ झालं. आणि त्या देवाला हेच सांगणं करते, देवा हे माझं सुख सदैव असंच ठेव, हे माझं सुख सदैव असंच ठेव. हीच त्या देवाचरणी प्रार्थना. पण काय म्हणाला तुला, अगदी किती वेळ झाला बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते, पण आज हा लब्बड मात्र झोपतच नाही. काहीच कळेनासं झालं मला. नाटच जेव्हा या छोटीशी गोड अंगाई म्हणणार तेव्हाच माझा बाळ झोपणार. आणि म्हणून माझ्या बाळासाठी नक्कीच गाणार आहे, नक्कीच अंगाई गाणार आहे. तू शांत झोप, तोपर्यंत नक्कीच बाबा येणार आहे. नको ना रे रडू, बस आला आता, बस 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 पुरे झाला आता, कळलं मला झोपायचे. हो रडू नको रे राजसमा.
जी वेळ माझ्यावर आली ती वेळ भगवान जगात कोणामध्ये आमचे मित्र स्वामी स्वामी काय झालंय असं एक ऐकलं माझ्या सदनात सुद्धा तुम्ही सारं ठीक चाललंय आपल्याला बरं झालंय आनंदी आहे राजसूत्र हाताळून सर्वाधिक आनंदित होऊन येणारा तुझा सौभाग्याचा धनी ज्या मुलाला जन्माला घातलंस त्या मुलाला मायेनं कधी जवळ नेत्रातून एकसारखा टपटप अश्रू बाहेर पडला जात आपल्या काशीदात काय प्रमाद घडला जातोय कारण निसर्गात बदल झालाय निसर्ग नियंत्रित काहीतरी विपरीत घडतंय कळत नाही मला जिकडे तिकडे आकार माजलाय पण स्वामी आपण राज करते आहात राज्य म्हटल्यावर एक ना एक संकट असे अनेक संकट आपल्यापर्यंत कधी कुसळ येतात याच्याही पुढे येणार पण एवढं दुःख का याच्यावरही तुम्ही मात करणार मला खात्री आहे नक्कीच मात करणार मग का असं दुःख आणि हे अरिष्ट दूर होण्याचा मार्गही मला सापडलाय आणि असतोच मार्ग आचरणात आणण्यासाठी आता मी तुझ्या महाली आलोय स्वामी जर मार्ग सापडला बस करा मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच तो मार्ग आचरणात आणणार पूर्णत्वाकडे नेणार हो माझ्याशी लग्न झालंय तू माझी सहचारणी आहे बरोबर आहे क्षणोक्षणी साथ दिली आहे पण आज हे संकट दूर तर व्हायला हवंय ना पण माझ्यापेक्षा मला तुझ्या सहकार्याची गरज आहे जनतेच्या सुखासाठी एखादा खडाघाती निर्णय घेण्याची जर वेळ आली तर सांगता नवऱ्याचा स्वामी काय बोलताय तुम्ही स्वामी अगदी असं बोलून सुद्धा मला लाजवताय तुम्ही कारण मार्ग आहे तो फार विकळे स्वामी तरी मी तुमच्या बरोबर लग्न केलंय तुमची अर्धांगिनी म्हणून या जगात वावरते राज्यात वावरते आणि म्हणूनच प्रत्येक सुख दुःखात मी तुम्हाला साथ देणार आहे अगदी कोणतंही दुःख येऊ नये त्याला साथ माझी तुम्हाला असणार हो हे शब्द ना मग आई मार्ग काय माहित आहे का सांगा या काशीत आजपर्यंत तो प्रमाद घडला नाही कारण या घटना जशा घडताय त्या तर घटना घडू नये तर यासाठी पर्याय एकच आहे आपल्या काशीच्या राष्ट्रवेशीवर मार्ग कोणता असेल तर एकच कोणता मार्ग ज्याला जगात पुरता ज्ञान नाही अशा अजाण एका लहान बालकाचं लहान मुलाची गरज आहे ज्या मुलाला पुण्यवंत म्हटलं जात आहे पण ते अजाण बाळस्त ज्याच्या हातून कधी पाप घडलं नाही अशा लहान मुलाच्या रक्ताचं सिंचन काशीच्या वेशीवर करायचंय आणि असं अजाण बाळ हवंय काय बोलतात रास्त ते बोलतो स्वामी पण अशी कोणती माता आहे आपल्या मुलाला नाही होईल माहित आहे पण तरी सुद्धा चिंता करू नका काय? कारण ही जनता आपली आहे आणि म्हणून या जनतेसाठी मी प्रत्येकाच्या दारोदारी जाईन कुणाला तरी सांगेन त्याची मनधारणा करेन माझ्या या राज्यासाठी तुमच्यासाठी मी प्रयत्न नक्कीच करेन कुणाच्या तरी पाया पडेल आणि असं करायला भाग पाडेल तुला काय वाटतंय अस्वस्थ राहिला का म्हणजे अनेकाच्या दारी मी सुद्धा गेलोय एक राजा म्हणून नवाबपणा म्हणून नाही या जगात पुन्हाही माऊलीनं मुलगा दिलाय पण बाई आता शेवटचा एकच पर्याय जनतेवर आलेलं जर संकट दूर व्हायला हवंय तर वीरांगनेच्या मुलाला जन्माला घातलाय
एका आईला सांगताना तुम्हाला काहीच नाही का वाटलं? आई काय असतं हे तुझ्या बोलण्यात दिसलंय. अगं या जगात एखाद्या रस्त्यावरची भिकारी जरी फिरत असेल आणि जगातील कुठल्याही आईकडे जर मोठा गोळा मागितला नाही, एखादी रस्त्यावरची भिकारी एक वेळ सोन्याचा गोळा देऊ शकते, पण स्वतःचा मोठा गोळा जगात कोणी नाही देऊ शकत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, स्वामी तुम्ही मागल्यास माझे बच्चे प्राण मागा. तुमच्यासाठी देईन. एक तुमच्या जागेवर म्हणून देईन. पण माझ्या बाळाची मागणी नका करू. मी सुद्धा मुलाचा बाप आहे. अगं जगात कोण असा बाप आहे आपल्या मुलाला तो मारू शकतोय? पण एक ध्यानी ठेव, मला फक्त तुझ्या मुखातून एकच ऐकायचंय. मुलाला जन्माला तू घातलं, तू आई झालीस, मी बाप झालोय. पण या जगात राजा आणि राणी जनता ही आपली मुलं आहेत. मग ती मुलं आज देशोधडीला लागली जात आहे. मुलाचा भवितव्याला धोक्यात उभा आहे. मग त्या मुलापेक्षा हा मुलगा प्रिय आहे का? आणि आज लाखाचा पोचिता लाखाचा बाप म्हणून मी वावरतोय. आणि तो जर लाखाचा बाप आज याच्यात जर अपयशी ठरला, तो दाखवायला जागा राहणार नाहीये. जनतेसाठी आपण केलात, तुम्हीच नाही तर मी सुद्धा झटते. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगते, या साऱ्या जनतेसाठी वाटेल ते करा. वाटलं तुम्ही माझे पंचप्राण देते, पण या जनतेसाठी माझ्या बाळांना नकोय तुझ्या पंचप्राण. पाया पडते. तुझ्या पंचप्राणाची गरज आहे तुमच्या जवळ. तुला मुलगा प्रिय आहे, पण आज तू विसरलीस एका राजकर्त्याची तू धर्मपत्नी आहेस. राजाला सर्व मुलं ही जनताही मुलं आहे. मग आज ती जर माझी मुलं आज रडतायत, तर नाही मला माझ्या मुलाची किंमत. स्वतःच्या मुलाला मारायला बाप तयार झाला, पण तेवढ्या अधिकाऱ्यांना तरी आई विरोध करत असेल तर एक खाली ठेव, हे लाजीरवाडा जिणे जगण्यापेक्षा राजा म्हणून जगण्याला लायक नाहीये. म्हणजे राज्य हा मुलगा हे वैभव तुझा तुला घे, पण त्या राज्याच्या पैसे ठरत असेल. तुझा मुलगा प्रिय आहे. तुम्ही काय बोलून गेला? जगात कोण स्त्री आहे, कोणते मात आहे जे आपल्या उघड्या नेत्रानं आपल्या नवऱ्याला मरणाच्या द्वारात पाहू शकेल? आई बोलली नाही हो, पाया पडते मी तुमच्या. जगात माऊली आई या शब्दाचं महत्व मी जाणतोय. एक क्षणी ठेव ग, स्त्री नेत्राने रडत असते, पुरुष हृदयात रडत असतो. त्या यातना मी जाणतोय. स्वतःच्या मुलाला मारून त्याचा रक्त सिंचन करावं एवढा दुर्दैवी मी नाहीये. पण आज काशीचा भवितव्य मला वाचवायचंय. त्या काशीच्या भवितव्यासाठी मला तुझा निर्णय हवा. स्वामी थांबा. काही निर्णय खनिजेवची स्त्री लग्न झालं म्हणून ती पतिव्रता नव्हे. स्वतःच्या नवऱ्याचं वचन, स्वतःच्या नवऱ्याचं चारित्र्य आणि स्वतःच्या नवऱ्याचं सांभाळताय ती खाली पतिव्रता. स्वामी आज मला कळलंय, पती हाच माझा परमेश्वर आहे. आणि माझ्या पतीसाठी मी तुमच्या इच्छेला होकार देतो. भगवंत आज कोणती जिवेल या जन्म देता आई बापावर आणली आहेस. माझ्या काशीचं रक्षण करण्यासाठी मुलाचा
सागर भोकर पावसकर आणि बऱ्याच रसिकांनी पारितोषिक दिले. क्षमा असावी, सर्वांची नावं घेत नाही. ज्यांनी पारितोषिक त्या सर्वांचे आभार. कोण म्हणाला श्रीवास शंभू महादेवांच्या चरणापाशी चला. नमस्कार. येणार नाही. घेऊन जाईल. तो शब्द कोणता माहितीये का? तहसीलदार मधुसूदन डिसोलकर आणि आमचे काका प्रकाश गावडे राहणार भाडेचेवाडी, तसंच सुनील सावंत यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी मुंबईची सुरू एकच राजकर्ता संप्रत या सारा जगतामध्ये हा प्रकार तरी काय? हा कोण आहे? हा माझा पुत्र. तुमचा पुत्र? होय. तो कसा? याला कारण एकच, केवळ तुम्हाला झालेला अंबाव दूर करावा नव्हे तर या दोष तुमचाही नव्हे, तुम्हा दोघांचाही नव्हे. या दोष याचाच आहे. होय. तुम्ही याला कारण आहे. थोडक्यात आणि स्पष्ट सांगतोय. कारण या विश्वाच्या ठाई चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष, सूर्यवर्षात 11 दिवस जास्त येतात आणि ते 11 दिवस 3 वर्षाचे 33 दिवस, त्या 33 दिवसातील 3 दिवस हे चंद्र वर्षाला देण्यात आले. राहता राहिला प्रश्न म्हणजे 30 दिवस. त्या 30 दिवसांपासून तुझी उत्पत्ती केली. ते 30 दिवस अशुभ होते आणि अशुभ असल्या कारणानं तुझा जन्म झाला. अशुभ असल्या कारणाला माझा जन्म झाला. त्यांच्या मुख्या बाजू तुझ्यापर्यंत घेऊन आलो, तरी सुद्धा मी अशुभच की का? नाही, मुळीच नाही. तुला शुभ बनविण्याचं कार्य मी माझ्या स्वजीवनात करणार आहे. आणि ते कोणत्या स्थितीत तुला माहितीये का? याच्या पुढं हे जे दिवस वाढतील त्याला अधिक मास म्हणून ओळखलं जाईल. अधिक मास. त्या अधिक मासात कोणतेही शुभ कार्य केलं जाणार नाही. होय, शुभ कार्य केलं जाणार नाही म्हणजे मी अशुभ होतो. अशुभ मुळीच नाही. त्या अधिक मासात भक्ती मार्ग स्वजीवनात आचरणात आणावा. व्रत वैकल्य जर का जीवनात केले असेल, दान धर्म केला असेल तर त्या अधिक मासात दुप्पट पतीनं केवळ त्याचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होईल. म्हणून त्या मासाला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखलं जाईल. देवा, म्हणजे अधिक मास जन्माला घालायचा होता. होय. वाढणाऱ्या दिवसामुळं ते काही तिथीमध्ये व्यत्यय येत होते, ते स्थिर देण्यासाठी 3 वर्षातून एक वेळ हा अधिक मास येईल. आणि या अधिक मासात जर भक्ती पुरी केली तर त्याचं पुण्य त्याला जास्त मिळेल. आणि त्याच्यामुळं काल गणना सुरळीत चालेल. चिंता करू नका. तुमच्या खरं या काशीच्या पुण्यभूमीला प्रत्यक्षाने दर्शन घडलं म्हणजे तुम्ही आहात. तर 3 वर्षाने येणारा अधिक मासाचं महत्वही जगासमोर ठेवायचं होतं आणि या अधिक मासात ज्याला भक्ती केली त्याला आपलं जीवन सार्थकी घडवलं. आशीर्वाद